यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। महानंदचं व्यवस्थापन गुजरातमधून होणार आहे, कारण महानंद 5 वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता। तर 5 वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे संस्था तोट्यात गेल्यानं हा निर्णय घेतल्याचा विभागाचा दावा आहे। तर महानंद या सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचं व्यवस्थापन हे 5 वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपवण्यास यावेळेस राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, महानंदचं व्यवस्थापन आता गुजरातमधून केलं जातं। यावेळेस विरोधकांनी अनेक टीका देखील केल्या होत्या, मात्र राज्य सरकारने शेवटी तो निर्णय घेतलेलाच आहे। काय माहिती कळतीये? नक्कीच वर्षा, महानंदा दुग्ध क्षेत्र जे आहे ते संपूर्ण अत्यंत मोठं क्षेत्र मानलं जाते। क्षेत्राचं संपूर्ण व्यवस्थापन हे सध्या तरी गुजरातच्या ताब्यात दिलेलं आहे। कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्या बैठकीत संपूर्ण महानंदा दुग्ध क्षेत्रासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि संपूर्ण याचं व्यवस्थापन जे आहे ते सध्या तरी पुढील 5 वर्षांसाठी हे गुजरातकडे दिलेलं आहे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे दिलेलं आहे। त्यानुसार संपूर्ण मंडळ पुढील 5 वर्षांसाठी हा संपूर्ण देण्यात आलेला आहे। याच्या मागे जर कारणं दिली तर त्यांनी एकंदर कारणं दिलेली आहेत की संपूर्ण याचा जो तोटा आहे तो भरून काढण्यासाठी आणि संपूर्ण याचं व्यवस्थापन जे आहे ते बळकट करण्यासाठी अशा प्रकारे त्यांचं कारण दिलेलं आहे। मात्र सध्या तरी निवडणुकीच्या तोंडावरती हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते अगदी विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखं प्रकरण आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये विरोधक या संपूर्ण विषयावरून आक्रमक होऊ शकतात, विरोधक अनेक टीका टिप्पणी करू शकतात। त्यामुळे येत्या काळात हे संपूर्ण प्रकरण नेमक्या कोणत्या दिशेने जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।